नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणाऱ्या प्रखर देयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। समडोळी येथील डॉक्टर संदीप ढोले यांना अटक करा या मागणीसाठी निदर्शने। समडोळी येथील रहिवासी डॉक्टर संदीप ढोले यांनी 40 गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देतो असे सांगून दंतमंजन बनवा व लाखो रुपये मिळवा असे आमिष दाखवून गरजू महिलांकडून लाखो करोडो रुपये जमा करून गायब होणाऱ्या डॉक्टर संदीप ढोले यास अटक करा अशी मागणी गेली 6 वर्ष होत असून आजही अटक झाली नसल्याने महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोजगार मिळेल असं वाटत होतं। बोगस कंपनी तयार केली, त्या कंपनीच्या नावाखाली दंतमंजनच्या नावाखाली 50,000पासून 10 लाख 5-5 लाख रुपये गोळा केले। 6 वर्ष झाले तपास कुठं चालू आहे? तपासाचं काय झालं? तपास करणारे अधिकारी काय करतायत? या तपास सरकारी वकिलांना सुद्धा या पूर्ण प्रकरणाची माहिती नाही। 40 गावामध्ये हजारो गुंतवणूकदार यामध्ये फसलेले आहेत आणि जे गुंतवणूकदार फसले जेव्हा हे सगळे पैसे गोळा करत होते त्यावेळेला सरकारी जमा केला का? आरोपीला फाशी झाली का? तो जेलमध्ये आहे का? हे नाही। आता निवडणूक असल्यामुळे आपण काय ठरवलंय? या निवडणुकीच्या निमित्तानं किमान आमचा आवाज या सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून कायदेशीर परवानगी काढली आणि आपल्या 40 गावातल्या लोकांनी काळे झेंडे आपापल्या घरावर लावायचा निर्णय घेतलाय। आणि आपली भूमिका काय? आता ह्यामध्ये चुकीचे लिहिले गेले त्याबद्दल मी व्यक्त करतो। मूल्यवर्धन ॲग्रोपिलर इंडिया दंतमंजन समडोळी या कंपनीने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणारा डॉक्टर संदीप ढोलेचा राहणार तुदगाव तालुका मिरज जिल्हा सांगली। मी ज्यावेळेस संदीप ढोलेनं आम्हाला सांगितलं त्यावेळेस मी स्वतःचं सोनं गहाण ठेवून पैसे भरलं आणि ज्यावेळेस पैसे आमचं बुडलं त्यावेळेस सोनं मोडून मी त्यांचं हे केलं आणि आता सध्या मी रोजगार करून पोट भरत आहे। तरी सरकारनं हे काहीतरी करून आमचं गोरगरिबांचं बायाबायांचं पैसे काढून द्यावं ही नम्र विनंती आहे। शशिकांत पाटील राहणार समडोळी। संदीप ढोले हे गृहस्थ समडोळीचे। त्यांनी आम्हाला आमिष दाखवलं, आम्हाला व्यवसाय देतो, तुमचा बिझनेस वाढवतो म्हणून पैशाचा आमिष दाखवून आमच्याकडून त्यांनी भरपूर लूटमार केलेली आहे। आम्ही आमचे स्वतःचे दागिने सोसायटी बचत गटा काढून त्यामध्ये पैसे गुंतवणूक केलेले आहेत। आजपर्यंत आमचा एकही रुपया त्यात मिळालेला नाही आहे। आमची मुलं शिक्षण घेत असताना आम्ही पैसे पाटील राहणार समडोळी तालुका मिरज जिल्हा सांगली। आता 6 वर्ष झालं एवढं धडपडून एवढी आमची हे चालल्या फसवणूक झाल्यामुळं एवढं हे चाललंय, तरी काही पण करून त्या संदीप ढोल्याला बाहेर काढायलाच पाहिजे। आवाज उठवला तरी काय नाही, काय पण करा पण त्या संदीप ढोल्याला बाहेर काढा।